दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं आणि गुलालाच्या उधळणीनं न्हाऊन निघाला। महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला। या मंगल प्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे 5 वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला। दुपारी 12च्या सुमारास मंत्री शंभूराजे देसाई यांनी सासनकाठ्यांचं पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली। या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला। त्यापाठोपाठ मोजे विहे तालुका पाटण, कोल्हापूरची हिम्मत बहादूर चव्हाण कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रस तालुका मिरज, कसबा सांगाव तालुका कागल, किवळ जिल्हा सातारा आणि कवठेएकंद जिल्हा सांगली यांसह एकूण 108 मानाच्या सासनकाठ्या ढोल ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या। डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडत होती। प्रशासनाच्या वतीनं यंदाची यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त तैनात केला होता। अन्न आणि औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती। बैलगाड्या, खासगी वाहनं आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा ज्योतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तांच्या रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला।